शिवसेना आणि मनसे युती होते ती ऐतिहासिक आहे. आपल्याला सगळ्यांना मनसेचा इतिहास माहिती आहे. 2006 साली उद्धव ठाकरे यांच्या नाराज होऊन, बाळासाहेब ठाकरे यांच्या नाराज होऊन राज ठाकरे बाहेर पडले. राज ठाकरे यांनी शिवसेना फोडली नाही. राज ठाकरे बाहेर पडले आणि त्यांनी मनसे स्थापन केली. मनसे हा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. माझा पक्ष स्वतंत्र आहे, मी शिवसेना फोडणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. मी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर माझं प्रेम आहे, पण त्यांच्या भोवतालच्या बडव्यांना मी कंटाळलो आहे असंही त्यांचं विधान होतं. राज ठाकरे 2006 साली बाहेर पडले. 2007 साली जेव्हा मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या तेव्हा राज ठाकरेंची फारशी तयारी नव्हती, पण त्या निवडणुकीत सुद्धा त्यांचे 7 नगरसेवक निवडून आले. 2012 साली त्यांना मोठं यश मिळालं. त्यांचे 28 नगरसेवक निवडून आले. मुंबई महापालिकेबरोबर पुणे आणि नाशिकला सुद्धा त्यांचे नगरसेवक मोठ्या प्रमाणात निवडून आले. नाशिकमध्ये तर त्यांची सत्ता स्थापन झाली. त्यानंतर मात्र सातत्याने प्रत्येक निवडणुकीमध्ये 2017च्या निवडणुकीमध्ये, विधानसभा निवडणुकीमध्ये, लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेची अधोगती झालेली आहे. 2017च्या निवडणुकीमध्ये मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले होते. पण असा आरोप केला जातो, त्यावेळेला राज ठाकरे यांच्या सहकार्यांनी हा आरोप केला होता की राज ठाकरे आजारी होते. राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे आजारी होता. याचा विचार न करता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनी त्यांचे नगरसेवक फोडले होते आणि ते आपल्याकडे घेतले होते. कारण उद्धव ठाकरे यांना बहुमताची गरज होती. 2 जागांचा फक्त फरक होता त्यांच्यामध्ये आणि भाजपमध्ये. त्यामुळे राज ठाकरे खूप दुखावलेले होते. त्यांना असं वाटत होतं की उद्धव ठाकरेंनी आपल्याला दगा दिला. आता नव्याने युती होताना या प्रश्नांची चर्चा झालीये का भूतकाळ विसरायचं ठरवलंय हे तपासावं लागेल. याचं कारण ही युती नवी आहे. जुन्या जखमा कधीतरी वर येणार. जुन्या जखमांचा विचार करावा लागणार. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपल्या दगा दिल्याचा आरोप 2014ला सुद्धा आणि 2017ला सुद्धा बाळा नांदगावकर यांनी केला होता. तेव्हा सुद्धा युतीची शक्यता अजमावण्यासाठी बाळा नांदगावकर मातोश्रीवर गेले होते, पण उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला नव्हता. आज युती होत असताना या सगळ्या गोष्टी आठवायचं कारण की युती जर टिकायची असेल तर या सगळ्या गोष्टींवर चर्चा होऊन मार्ग काढायला हवा हे लक्षात ठेवा. हा मार्ग राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काढतील अशी अपेक्षा आहे. तेवढी प्रगल्भता ते दाखवतील अशी अपेक्षा आहे.